स्वागत करतो आम्ही. 2 महिने होऊन गेले. आपलं कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलं, भारतावर आलं, महाराष्ट्रावरही आलं. महाराष्ट्रामध्ये आपण काळजी घेत आपलं अधिवेशन लवकर संपवलं, संस्थगित केलं आणि या लढ्याला सुरुवात केली कोरोनाच्या या. त्यानंतर केंद्र सरकारचा लॉकडाऊन आपलं 14 तारखेला अधिवेशन आपण संपवलं. 25 तारखेपासून लॉकडाऊन हा त्याला 2 महिने होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये लॉकडाऊनमुळे जे जीवन होतं ते पूर्णपणे ठप्प झालेलं आपल्या सर्वांना दिसतंय. उद्योग थांबलेले आहेत, व्यापार थांबलेला आहे, लोकांना घरामध्ये थांबावं लागतंय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला सरकार म्हणून समर्थपणे लोकशाही आघाडी काम करते आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही सर्व एकत्र पद्धतीनं काम करतो आहोत आणि प्रत्येक फील्डमध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी पत्रकारांना सुद्धा आम्ही त्या बाबतीत माहिती दिलेली आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाचं मोठं केंद्र आहे. देशाला जो रेव्हेन्यू जातो त्यातला 35% रेव्हेन्यू हा महाराष्ट्रामधून जातो. या सगळ्या परिस्थितीमध्ये इथे मायग्रंट लेबरची संख्या सुद्धा परराज्यातून आलेले कामाकरता आलेले जे आहेत कामगार त्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. याशिवाय गरीब माणूस आहे, त्या प्रत्येकाची काळजी ही महाराष्ट्र शासन म्हणून तेव्हापासून आपण घेतली. आजही ज्याला भोजन पाहिजे, कोणी उपाशी राहू नये याची काळजी घेतली. आजही 7 लाख भोजनाची ताकद आपण देतो, तशी परिस्थिती आहे. याशिवाय मायग्रंट लेबरला महाराष्ट्र आपलं शासन असेल, याशिवाय निर्णय स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते यांनी सुद्धा मुंबईमध्ये पाहिलं असेल किंवा राज्यामध्ये सुद्धा खूप मोठी मदत त्यांना केलेली आहे. परंतु 1.5-2 महिने घरामध्ये राहिल्यामुळं त्यांची अवस्था, मानसिक अवस्था सुद्धा कठीण झाली आणि त्यांना घराकडे पुन्हा जाण्याचं ज्यावेळेस ओढा वाढला, ते बाहेर येऊ लागले, आग्रह धरू लागले, बाहेर रस्त्यावर आले. त्यानंतर सुद्धा आपण त्यांची काळजी घेत आपण ट्रेन सुरू झाल्यावर प्रथम खर्च पक्ष कार्यकर्त्यांनी उचलला, पदाधिकाऱ्यांनी उचलला, स्वयंसेवी संस्थांनी त्यांना मदत केली. नंतर तोच निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आणि जवळपास 100 कोटी रुपयाची तयारी आपण केलेली आहे. त्यातला बराचसा खर्च झालेला आहे. त्या ट्रेन्सला आपण पूर्णपणे त्यांचा तिकिटाचा खर्च आपण करतो आहोत. तिथं पाणी देणं, त्यांचं जेवण बरोबर देणं याची काळजी घेतो. जे लोक पायी निघाले होते त्यांची सुद्धा काळजी घेतली गेली. वेळोवेळी त्यांना जेवण याची सगळी व्यवस्था कार्यकर्त्यांनी तर केली होती, शासन करत होतं, पण त्यानंतर बसेसनी त्यांची व्यवस्था केली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक असा टप्पा आता आलेला आहे की कोरोनाचं संकट अजून कमी झालं असं मी मानत नाही. अनेक जिल्ह्यामध्ये नवीन प्रश्न तयार होत आहेत, काही ठिकाणी कमी सुद्धा आलेला आहे. मुंबईची स्थिती आपण पाहतो का काळजीचीच आहे. मुंबईची स्थिती काळजीची आहे, परंतु शासन म्हणून जर पाहिलं आपण तर अत्यंत चांगल्या प्रकारची काळजी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीचं मॉनिटरिंग स्वतः केलं. आज मोठाले हॉस्पिटल्स आपण उभे केलेले आपण सर्वजण पाहत आहोत आणि कोणाची गैरसोय होऊ नये याची पूर्णपणे काळजी ही आपण घेत आहोत. या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती, आजच सहकार्याची अपेक्षा आहे. परंतु त्यांनी मात्र एक वेगळं अशी मोहीम सुरू केलेली दिसते आहे की त्यामधून सरकारला कशा पद्धतीने बदनाम करता येईल. परंतु आम्ही आमची मानसिक देणार नाही. आमचं लक्ष केंद्रित आम्ही कोरोनावर केलेलं आहे. स्थिर पद्धतीने आम्ही शासन म्हणून काम करणार आहोत आणि या कोरोनाच्या संकटातून जनतेला मुक्त करणार, महाराष्ट्राला मुक्त करणार ही आम्हाला आत्मविश्वास त्यामध्ये आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. जी गोंधळाची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ही स्थिती आम्हाला वाटते आहे. आणि म्हणून आज आरोग्याच्या बाबतीत काय व्यवस्थापन केली या बाबतीत आमचे मुख्य सचिवांनी
आणि जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी काल स्पष्टपणे निवेदन व्यवस्थित पद्धतीने मांडणी ही आपल्या सर्वांसमोर केलेली आहे. त्यामुळे त्या आरोग्याच्या विषयात आम्ही जात नाही, परंतु आजच्या या निमित्तानं कालच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आर्थिक निवेदन केलेलं आहे, आर्थिक बाबतीत केंद्र सरकारने कशी मदत केली या बाबतीतलं निवेदन त्यांनी केलेलं आहे. त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला वस्तुस्थिती काय आहे याची माहिती व्हावी याकरता आम्ही आजच्या निमित्त आपल्या सर्वांसमोर आलेलो आहोत. मी सांगेल की इथं जयंतरावजी पाटील आहेत, माननीय मंत्री महोदय, आणि वित्त विभाग अनेक वर्ष त्यांनी सांभाळलेला आहे. त्यांचा त्या विषयाचा चांगला अभ्यास आहे आणि ती परत यांनी ते सुद्धा आपल्याबरोबर बोलणार आहेत. त्यामुळे आजचा हा विषय हे जे काही म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी जे निवेदन कालचं केलेलं आहे त्यातली खरी वस्तुस्थिती काय हे सांगणारी माहिती त्यांनी आपल्या पुढे आपल्याला देणार आहे. त्यांनी ती द्यावी अशी विनंती मी आपण त्यांना करतो आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली आणि त्या आभासी पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देत आहोत. कारण महाविकास आघाडीचं सरकार हे कुठलाही आभास निर्माण करू इच्छित नाही, तर जे वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर यावी म्हणून आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. काल देवेंद्र फडणवीस यांनी ज्या गोष्टी आपल्या समोर ठेवल्या आणि एक असं चित्र उभं केलं की केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारला इतके पैसे देते आहे आणि एवढी भरघोस मदत देऊन देखील महाराष्ट्र सरकार आपल्या कामामध्ये अपयशी ठरत आहे, अशा एक प्रकारचं त्यांचा कालचा बोलण्याचा एकंदर मतार्थ निघत होता. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सर्व लोकांना वस्तुस्थिती कळावी, आकडेवारीमध्ये गुंतवून लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून वस्तुस्थिती मुद्देवार आपल्या समोर ठेवण्याचं काम मी करत आहे. काल त्यांनी जे मुद्दे आपल्या समोर मांडले त्या एक एक मुद्द्याचं मी आपल्याला उत्तर देतो. कारण महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील साहेब गेले कित्येक वर्ष वित्त विभाग सांभाळत होते, त्यांनी गेले कित्येक वर्ष शासन चालवलेले आहे, त्यामुळे आम्हाला तशी सल्लागारांची गरज नाही. परंतु अपेक्षा तर नक्कीच आहे की ज्या विरोधी पक्ष नेत्यांचं सरकार केंद्रामध्ये आहे त्यांनी जर पुढाकार घेऊन अशा महत्वाच्या वेळेला उणीधुणी काढण्यापेक्षा जर महत्वाची भूमिका घेऊन केंद्राकडनं जर खरंच काही मदत आणून दिली असती तर त्यांचं अभिनंदन आम्ही देखील केलं असतं. परंतु काल जे मुद्दे त्यांनी आपल्या समोर ठेवले त्याच्यातला पहिला मुद्दा त्यांनी असा ठेवला की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि या त्या 3 महिन्यामध्ये गहू, तांदूळ आणि डाळ असे मिळून आम्ही राज्य शासनाला मोठी मदत केली. हा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता झालेला नाही, हा देशाचा निर्णय आहे आणि ह्या देशाच्या निर्णयात महाराष्ट्राला देखील या योजनेचा फायदा मिळाला. परंतु 1750 कोटी रुपयाचे त्यांनी सांगितले की गहू आम्हाला दिलेत. 1750 कोटी रुपयाचे गहू महाराष्ट्राला मिळालेले नाहीत. गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही. त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की 100 स्थलांतरित मजुरांसाठी दिले. मजुरांना पैसे देण्याची ऑर्डर 4 दिवसापूर्वी झालेली आहे. अजून FCI मधनं धान्य निघालेलं नाही आणि मजूर आपापल्या गावाला आता पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे हे देखील पैसे महाराष्ट्राला मिळणार नाही.
त्यामुळे पहिला मुद्दा जो त्यांनी सांगितला त्याच्यातले 1750 कोटी रुपयाचे गहू महाराष्ट्राला मिळालेले असतात. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आम्ही 1726 कोटी रुपये दिले. ही योजना आजची आहे का? तर नाही, ही योजना अगोदरची आहे. या योजनेत टप्प्याटप्प्याने पैसे देत होते. 6,000 रुपये त्यांना देत होते, हे देखील 2,000च्या टप्प्याने देत होते. त्याचे पैसे त्यांनी अगोदर ऍडव्हान्स मध्ये दिले. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राला वेगळी काही मदत केली अशातला भाग नाही. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रुपये दिले. ह्या योजनेमध्ये फक्त 20% सरकार देतं, केंद्र सरकार. 116 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, पण त्याचबरोबर 1210 कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारने दिले. म्हणजे 20%ची योजना केंद्र सरकार देते आणि 80% राज्य सरकार देते. त्यामुळे 116 कोटी रुपये दिले हे सांगितलं, परंतु 1210 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देतं हे सांगायला ते सविस्तरपणे विसरले. महाराष्ट्रातला 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. प्रत्येक ट्रेन मध्ये 50 लाख रुपये केंद्राला खर्च, राज्याने केवळ तिकिटाचे 7 ते 9 लाख रुपये खर्च केले. 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. 24 तारखेपर्यंत किती सुटल्या आणि 25 आणि 26 ला किती सुटल्या याचा देखील हिशोब घ्या. या सगळ्या पैसे हे महाराष्ट्र सरकारने दिले. महाराष्ट्र सरकारने 68 कोटी रुपये ट्रेनचा खर्च दिलेला आहे. आजपर्यंत केंद्र सरकारने याच्यामध्ये कुठलेही पैसे दिलेले नाहीत आणि एका ट्रेनला 50 लाख रुपये खर्च कुठला येतो याचा हिशोब आपण पत्रकारांनी त्यांच्याकडे मागावा. जे पैसे लागले कुठल्याही श्रमिकाकडनं पैसे घेतले नाही आणि हा पूर्णपणे खर्च हा आम्ही महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर जी आता शेवटी जी फेसबुकवर मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यात असं म्हटलं की आम्ही 80 ट्रेन दिवसाला केंद्र सरकारकडे मागितल्या रेल्वेकडे आणि ते फक्त 30 ते 35 ट्रेन देत आहेत. याचा त्यांना एवढा राग आला की त्यांनी 2 दिवसात आमची मागणी 178 ट्रेनची होती, पूर्ण पुढच्या कालावधी करता 30 तारखेपर्यंत त्यांनी 152 ट्रेन एकाच दिवसात देऊन टाकले. पश्चिम बंगालमध्ये वादळ आहे. पश्चिम बंगाल सरकारने आम्हाला सांगितलं की दिवसाला फक्त 2 ट्रेन पाठवा. त्यांचं पत्र आहे आमच्याकडे आणि आम्ही मागणी केली 48 ट्रेनची. 48 ट्रेनची मागणी पूर्ण 30 तारखेपर्यंत केलेली असताना त्यांनी एका दिवसामध्ये 43 ट्रेन पाठवल्या. एका दिवसात 43 ट्रेनचं शेड्यूल केलं. म्हणजे लोक जाऊच नाहीत, सरकार बदनाम व्हावं. गेल्या 2 दिवसांत तुम्हाला सांगतो की पियुष गोयल हे ट्विटरवरती सारखे सांगतात की आम्ही ट्रेन पाठवतो, परंतु महाराष्ट्र श्रमिकांना पाठवत नाहीये. हे जे फोटो आहेत माझ्याकडे हे श्रमिक नाहीयेत म्हणून आहेत का? हा फोटो आहे, तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी. हे लोक जाणार आहेत. ट्रेनच्या वेळा इतक्या उलट्या सुलट्या करून टाकलेल्या आहेत. काल सकाळी चेन्नईला जाणारी ट्रेन 11:30 वाजताची 10:30 ला अनाऊन्स केली. धारावीचा पूर्ण 1500 लोकांचा ग्रुप होता. त्यांना सांगितलं माटुंगा स्टेशनला 11:30 वाजता ट्रेन जाणार आहे. लोक धावपळ स्टेशनला पोहोचली 1 तासात माटुंगा. तिकडे गेल्यावर त्यांना सांगितलं की 11:30 ची ट्रेन विटीवरनं सुटणार आहे. आज तुम्ही पनवेल, बोरिवली, बांद्रा, सीएसटी, सोलापूर कालचे तुम्ही फक्त आकडे बघा, किती मजूर काल तिकडे ताटकळत होते. याचं कारण असं आहे ट्रेनच्या वेळा उलट्या सुलट्या करून टाकल्या. 1 तासाच्या गॅपने फक्त ट्रेन अनाऊन्स करतात. आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला पत्र दिलेलं आहे की 1 दिवस अगोदर आम्हाला कळवा. परवापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, अगोदर कळवत होते.
आम्ही एसटीच्या वतीने बीएसटीच्या वतीने लोकांना त्या स्टेशन पर्यंत पोहोचवत होतो. सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोक ट्रेनने जात होते. परंतु कालपासून असं दिसतंय, परवापासून, की जाणीवबुजून अशा प्रकारचा गोंधळ तयार करायचा, स्टेशनला गर्दी निर्माण करायची, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि सरकारला बदनाम करायचा, अशा प्रकारचं वातावरण गेल्या 2 दिवसात वारंवार होतंय. आणि वारंवार ते सांगतात की आम्ही ट्रेन देतोय, परंतु यांच्याकडे यंत्रणा नाहीये लोक पाठवायची. गर्दी तुम्ही बघताय, तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे किती गर्दी मोठ्या प्रमाणात इकडे होते. गुजरात राज्य महाराष्ट्रापेक्षा छोट आहे. त्यांना 1500 ट्रेन दिले आणि आपल्याला आतापर्यंत फक्त 700 ट्रेन दिले. हा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा 19,000 कोटी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडनं डिव्हल्युशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5,648 कोटी रुपये मिळाले. हे पैसे कुठे मिळाले, कधी मिळाले, कुठल्या अकाउंटला गेले, हे कृपया त्यांनी सांगावं. महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18,279 कोटी हे अजून आम्हाला मिळायचे. 19-20 चे 19-20 चे पैसे अजून आम्हाला मिळालेले नाही. या वर्षीचे साधारण आम्हाला म्हणजे फक्त हे मे आणि एप्रिल आणि मे चे आम्हाला फक्त 2,359 कोटी रुपये आतापर्यंतचे केवळ 2 महिन्यात अजून कमी निधी मिळालेला आहे. म्हणजे 2च महिन्याचा, म्हणजे फक्त 30% 70% मिळाला, 30%चा वाटते. म्हणजे मागचे जवळपास आमचे 18,279 कोटी आणि आत्ताचे आमचे 2,369 कोटी असे आपल्या हक्काचे पैसे अजून महाराष्ट्राला मिळायचे. ते जरी दिले तरी पुरेसे आहेत आम्हाला. ते अजून आम्हाला मिळालेले नाहीत. त्या पैशाची आम्ही सारखी मागणी करतोय, ते पैसे आम्ही सारखे त्यांच्याकडे पाठीशी लागलोय, ते पैसे अजून त्यांनी दिलेले नाहीत. जवळजवळ 42,000 कोटीची आमची साधारण अपेक्षा होती. परंतु डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन याच्यामुळे साधारण 24,000 ची कोटी म्हणजे हे पैसे आमचे हक्काचे पैसे ते अजून आम्हाला मिळालेले नाहीत. आणि हे सांगतात की आम्ही एवढे पैसे तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी, कापूस 5,647 कोटी, बाकीचं धान, तूर, चणा, पीक असे सगळे मिळून 9,000 कोटी असं त्यांनी म्हटलेलं आहे की हे पैसे आम्ही तुम्हाला दिले. आपल्या सगळ्यांच्या माहिती आहे, हे तर सगळे त्यातले तज्ञ लोक आहेत. आपलं कापूस फेडरेशन खरेदी करतो, त्याला राज्य सरकार हमी देते, कर्ज ते उभारतात. त्याच्यामध्ये येणारं फक्त नुकसान जे असतं कापसाचं ते केंद्र सरकार देते. ते सुद्धा निग्लिजिबल असतं आणि ते सुद्धा 5 वर्षानंतर देते. ते देखील त्यांनी दिलेले आकडे, पुढचे तर त्यांनी दिलेलेच नाहीये, याचा त्यांचा काही संबंधच नाहीये. म्हणजे धान असेल, तूर असेल, चणा असेल, पीक याचा काही पीक विम्याचा त्यांचा संबंध नाही. हा सगळा खर्च हा केंद्र सरकार फक्त कापसाच्या बाबतीमधला जो तूट येते तेवढी फक्त ते लोक केंद्र सरकार देते आणि ती सुद्धा 5 वर्ष. त्यानंतर पुन्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे केंद्राने कायद्यात बसत नसताना देखील नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सर्व पैसे दिलेले आहेत. आमचं परत तेच म्हणणं आहे की कायद्यात बसत नसलेले देऊच नका, परंतु कायद्यात बसलेले तर आमचे पैसे द्या. जे 18,279 कोटी रुपये जे आमचे हक्काचे आहेत ते तर पहिले पैसे द्या. कायद्यात न बसणारे पैसे नंतर आपण विचार करून त्याचा काय करायचं ते, परंतु कायद्यात बसणारे पैसे तरी किमान आमचे मिळाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. त्यानंतर त्याने असं म्हटलंय केंद्राने जीडीपीच्या 5% कर्ज घेता येईल अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला 1,60,000 कोटीचे कर्ज घेता येईल. आता कर्ज घ्यायला आम्हाला यांची शिकवणी लावायची आहे का? एवढे अर्थतज्ञ आमच्याकडे बसलेले आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत.
पुन्हा जीडीपीच्या 5% म्हणजे 3% तर प्रोव्हिजन पूर्वीपासूनच होती. त्याच्यामध्ये 0.5 फक्त तुम्हाला कुठल्याही अटीविना मिळत आहे, परंतु उरलेला वरचा 1.5% हे तुम्हाला अटी शर्ती आहेत. आणि ह्या अटी शर्ती 4 अटी शर्ती आहेत. त्या पाटील साहेब आपल्याला सांगतील की त्या केल्यामुळे काय राजकीय परिणाम होणार आहेत. या 4 अटी शर्ती मंजूर वरचे 2% घ्यायचे म्हणजे राज्याला पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत लोटायचं. त्याच्यामुळे हे जे काही सल्ले देत आहेत की एक आवाज निर्माण करायचा आणि लोकांचे पैसे मिळणार असून ते असं काही करत नाही, अशा प्रकारचं चित्र उभं केलं जात आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कर्ज घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्याकडे बरेच मोठे अर्थतज्ञ आहेत. यानंतर त्यांनी असं म्हटलंय की पैसे नाहीत म्हणून शेतकरी बारा बलुतेदार यांना मदत करता येणार नाही, अशी ओरड करता येणार नाही. कर्नाटक, गुजरात, केंद्र शासित छत्तीसगडने देखील तयारी केली. आम्ही तर ऑलरेडी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 12,000 कोटी रुपये वाटले. ही योजना आम्ही ऑलरेडी केली आणि उरलेल्या पैशाची देखील आम्ही तरतूद केलेली आहे. आम्ही बँकेला हमी दिलेली आहे राज्य सरकारने. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या फक्त बोलण्यापुरत्या आहेत. हे आम्ही ऑलरेडी करून झालेले आहे. राज्यात मध्यम उद्योजकांना 35,000 कोटीचे कर्ज घेता येईल. परत कर्ज घेण्याचे सल्ले त्यांनी आम्हाला दिलेले. आम्हाला केंद्र सरकारने काय दिलं? या परिस्थितीत महाराष्ट्राला एवढा मोठा रेव्हेन्यू पाठवतो, संपूर्ण देशाच्या रेव्हेन्यूच्या 35% आम्ही तुम्हाला देतो. त्याच्याबद्दल तुम्ही काय देणार ते आम्हाला सांगा. तर ते कर्ज द्यायचे सल्ले आम्हाला देत आहेत. आतापर्यंत केंद्राने 5,000 कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्राने राज्याला दिलेले आहेत. आमचा परत मुद्दा तोच आहे. आम्हाला जे पैसे तुम्ही सांगितले, आमचे हक्काचे पैसे तुम्ही परत द्या. आमचे पैसे जे आहेत ते परत द्या. पुढचा विषय त्यांनी घेतलाय पीपीई किट, N95 मास्क यांचाही पुरवठा केंद्राने केलेला आहे. आम्हाला असं सांगितलं होतं सुरुवातीला की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत. मार्च महिन्यात ज्या गोष्टी आमच्याकडे आल्या त्याचे पैसे आम्ही दिले. 1 एप्रिल पासून फक्त पीपीई किट आणि N95 मास्क जे त्यांना देणार होते त्याच्या किती टक्के दिले याची माहिती नंतर आली. पण याच्या व्यतिरिक्त जे आम्हाला सगळं येत आहे मटेरियल केंद्राकडनं, त्याचे सगळेच्या सगळे पैसे आम्हाला त्याला द्यायचे. ही त्याचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की तुम्हाला काय काय पैसे द्यायचे. म्हणजे हे पैसे राज्यालाच द्यायचे, हे काय फुकट देत नाहीये. त्यामुळे सुरुवातीला असं सांगितलं होतं की सगळा खर्च आम्ही करू. त्याचा तसा तो खर्च झालेला नाही. मजुरांच्या छावण्यांसाठी 1619 कोटीचा निधी दिला असं त्यांनी सांगितले. आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार प्रत्येक राज्याला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी पैसे देते. त्यापैकी 1611 कोटी रुपये त्यांनी दिले असं सांगितलेलं. दरवर्षी राज्याला 4,600 कोटी रुपयाचा निधी येतो डिझास्टर मॅनेजमेंटचा. तो काय कोविडसाठीच फक्त आलेला नाही. तो मग अतिवृष्टीसाठी येतो, बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी येतो. जेव्हा जेव्हा डिझास्टर होतं त्यावेळेला येतो. त्याच्यातलेच फक्त 1611 कोटी रुपये दिलेले आहेत. हे काय आपल्या राज्याला वेगळे पैसे आलेले नाहीयेत. जो आपल्या डिझास्टरचा फंड येतो त्याच्यातले 1611 कोटी त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे हे त्यांनी वेगळे पैसे दिलेले नाहीत. नंतर त्यांनी सांगितलंय EPFO सारख्या यासाठी आम्ही एकूण 1,001 कोटी रुपये दिले. याची फक्त घोषणाच झालेली आहे. हे पैसे अजूनही कोणाकडेही आलेले नाही. कशासाठी? EPFO EPFO एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. SDRF मध्ये
1611 कोटी रुपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रुपये अशी आम्ही त्यांनी दिलेली आहे. हे 1611 कोटी काल त्यांच्या भाषणामध्ये किती वेळा आले ते तपासून बघा. आम्ही सगळं तपासून बघितलं, 5 वेळा हे 1611 कोटी रुपये त्यांनी सांगितले. आता हे पैसे डिझास्टर मॅनेजमेंट कडनं येतात ना, 4700 कोटी वर्षाला येतातच, त्याच्यातच पैसे दिलेले आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये वेगळे केंद्र सरकारने काहीच दिलेले नाही. जे दर राज्याला, प्रत्येक राज्याला जर डिझास्टर मॅनेजमेंटचा जो फंड येतो त्याच्यातलेच पैसे त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगळं तरी काही दिलेलं नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये MSEM, गृहनिर्माण, डिस्कॉम, RRDF, कॅम्पा एम्प्लॉयमेंट, स्ट्रीट वेंडर फार्म गेट इन्फ्रा, मायक्रोफूड, या सगळ्या ज्या काय किमान 78,500 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळतील. ही माहिती, हे पैसे सगळे हवेत आहेत. याच्यात हे म्हणजे आभासी आहेत सगळे. हे कसे मिळणार हे आम्हाला माहितीच नाही. जर मिळवायचे असतील तर ते कसे मिळाले पाहिजेत, त्यासाठी कुठल्या स्कीम वापरल्या पाहिजेत, कसं कर्ज उभं केलं पाहिजे, याच्यासाठी अर्थ खाता आहे ना. म्हणजे त्याच्यासाठी केंद्र सरकारने वेगळी काय आमच्यावर मेहरबानी केलेली नाहीये. जे हक्काने बाजारात उपलब्ध आहे ते कसं आणायचं ते आम्ही अर्थ खात्याच्या माध्यमातून मिळवू. आणि त्यांनी असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये की केंद्राच्या पॅकेजमधील 78,000 कोटी असे एकूण 2,71,500 कोटी रुपयाचा लाभ हा महाराष्ट्राला मिळू शकतो. म्हणजे हे पुन्हा मी सांगतो की हे सगळे आभासी पैसे आहेत, हे सगळे हवेतले पैसे आहेत. याच्यातले प्रत्यक्ष किती पैसे आम्हाला मिळू शकतात याचा आम्हाला देखील चांगला अभ्यास आहे. साहेब बसलेत, त्यांनी पूर्ण त्याची माहिती काढलेली आहे. महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरती वाईट रुग्णांचा मृत्यू याच्यात मोठी वाढ, आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी. महाराष्ट्राच्या या आरोग्याबाबतीत काल CS साहेबांनी आणखी मुंबईच्या कमिशनर साहेबांनी अतिशय चांगली माहिती. परंतु मी तर फक्त 2-3 गोष्टी सांगतो की जेवढ्या टेस्ट महाराष्ट्रात झाल्या, जेवढ्या चाचण्या महाराष्ट्रात झाल्या, मुंबईत झाल्या, तेवढ्या कुठेही झाल्या नाही. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने आणखी मुंबई महानगरपालिकेने टेस्ट केल्या, लोकांना विलगीकरण केलं. तुम्हाला माहिती आहे मुंबईची डेन्सिटी इतकी आहे. परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये एवढं, चायनामध्ये मेगा हॉस्पिटल जगभर चर्चा झाली, परंतु मुंबई महानगरपालिकेने मेगा हॉस्पिटल बनवलं ते यांना दिसत नाही. मुंबईमध्ये आता ज्या प्रकारे हॉस्पिटल उभं करण्याचं काम चालू आहे त्याच्याबद्दल कोण काही बोलत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या जात आहेत त्याच्याबद्दल कोण काही बोलत नाहीये. मुंबईची भौगोलिक परिस्थिती जी चारी बाजूने बघितली जाते आणि फक्त परिसरामध्ये आज 2.5 कोटी लोक राहत आहेत, अधिकृत अनधिकृत. या सगळ्या लोकांना विलगीकरण करून त्यांच्यामधनं माणसं शोध जास्तीत जास्त टेस्ट करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलं. हे कोण बघत नाहीये. आणि तुमचा जो रेट दिलाय 32 कुठून आणला मला माहित नाही. तुम्ही संख्या तपासून घ्या. चिंता आहे. मुंबई तर आमची कर्मभूमी आहे, त्याच्यामुळे मुंबईची चिंता आम्हाला आहेच. पण केवळ अशा वेळेला केवळ राजकारण करायचं करून महाराष्ट्रामध्ये एवढे पैसे केंद्र सरकारने दिले तरी महाराष्ट्र काही करू शकत नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष नेते करतायत. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या मुद्द्यांना मी सविस्तर त्यांच्या मुद्द्याप्रमाणे उत्तर दिलेलं आहे. या संदर्भात अजून जी काही माहिती आहे ते आमचे नेते जयंत पाटील साहेब देतील आणि त्यानंतर आपल्याला काय प्रश्न विचारायचे ते विचार. नाही, पहिले जरा जयंत पाटील साहेबांना बोलू दे. फडणवीस काल असं म्हणाले की 28 साधारणतः तुमचा अंदाज किती पैसे आलेले आहेत, म्हणजे फडणवीस किती आपला आकडा किती आपल्याला मिळाला? मला 5 मिनिट पहिलं साहेबांचं होऊ दे, मी सगळी माहिती देतो.
काही दिवस महाराष्ट्र आणि विशेष करून मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे अशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक बातम्या विविध माध्यमातून सोडण्यात आलेल्या आहेत. उलट देशामध्ये सगळ्यात उत्तम काम जर कुठं झालं असेल तर ते मुंबई शहरात झाले हे मी अतिशय नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याकडे आज आपण जे सुरुवातीला प्रेडिक्शन होते 2 एप्रिलला 423 केसेस होते आपल्याकडे आणि त्यावेळी डबलिंगचा रेट पेशंटचा 3.8 प्रत्येक दिवशी होता. म्हणजे एक केसच्या ऐवजी 3.8 केसेस झाल्या असत्या. आणि त्यावेळी केंद्र सरकारची जी टीम आहे किंवा WHO ची लोक जी आहेत ते असं सांगत होते की एप्रिलच्या एंडपर्यंत 1.5 लाख केसेस फक्त 10,498 केसेस झाल्या. हे या शहरात आणि महाराष्ट्रात राबवलेल्या योजनाबद्ध कामाचं श्रेय आहे असं मला वाटतं. 19 एप्रिल 30 मेला असं त्यांनीच सगळ्यांनी केंद्र आणि WHO जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी प्रेडिक्ट केलेलं की 30 माझा असा अंदाज की 61,000 केसेस. हे कशामुळे झालं तर आमच्या सरकारनं वेळीच लक्षात घ्या एक टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे. 10 जण अतिशय इंटरनॅशनली तज्ज्ञ असणारी लोक महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या पेशंटच्या परिस्थितीविषयी जर कोणी रिफर केलं फोनवरून त्यांना योग्य ते सल्ले देतात. दुसरा सगळ्यात मोठा म्हणजे 24/7 24 तास ते अवेलेबल आहेत. त्यांची एक 10 जणांची टीम आहे. उजवाडिया फारुख उजवाडिया वगैरे बाकीचे जे प्रमुख आहेत त्यांची. आणि त्यात साधारणपणाने महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे शेजारच्या राज्याची गुजरातची बातमी आली महाराष्ट्राने त्यामुळे पुण्याला डेथ ऑडिटची एक टीम आहे मुंबईला डेथ ऑडिटची एक टीम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला कोणाची डेथ झाली तर ती का झाली कोणत्या कारणाने झाली त्याला वाचवण्यात आपल्याला अपयश का आलं हे बघण्याची विशेष व्यवस्था आमच्या सरकारमध्ये आम्ही केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण 52,000 केसेसचा उल्लेख सतत करतोय पण खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मुंबई धरून फक्त 35,178 लोक कोविड पॉझिटिव्ह आहेत. प्रसार माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे घाबरण्याचं काही कारण नाही आहे हे मान्य आहे पण आपली पॉझिटिव्ह गेलेली आहे 52,000 झालेली आहे हे जे सतत सगळ्यांच्या कानावर दिलं जाते त्याऐवजी 35,178 केसेसच पॉझिटिव्ह आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही सगळ्यात मोठं नियंत्रण आणले आहे आणि त्यामुळं डबलिंगचा रेट हा 3.8 जो सुरुवातीला होता तो आता 14.2 दिवसाने आज 10 जण असतील तर 14-14.5 दिवसानंतर 10चे 20 होतात. त्यामुळं मोठं नियंत्रण आम्ही या वाढीवर आणलेलं आहे हे मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सर्वे केले जात आहेत जवळपास आज 16,000 2 जणांची 16,000 टीम्स आहेत की ज्या महाराष्ट्रात 66 लाख लोकांचा सर्वे त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं 6% ऑफ द पॉप्युलेशन हॅज बीन टेस्टेड पॉप्युलेशन हॅज बीन सर्वेड नॉट टेस्टेड पण सर्वे आपण त्यांचा केलेला आहे. आणि आज जवळपास 5,67,000 लोक हे होम क्वारंटाईन आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 35,000 लोक आपण ठेवलेली आहेत. 3 वेगवेगळ्या पद्धतीचे 3 टियर हॉस्पिटलची सिस्टीम आपली महाराष्ट्रात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेथ रेट जो 7.6% होता मिड ऑफ एप्रिलला तो आता 3 आपण गुजरातचा ही काही स्पर्धा नाही शेजारच्या राज्याशी पण गुजरातपेक्षाही चांगली परिस्थिती नियंत्रणाखाली परिस्थिती महाराष्ट्रात आमच्या आलेली आहे नमूद करायचे.
याचं सगळं अग्रेसिव्ह टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशनला जातं. महाराष्ट्रात आज 72, पूर्वी आम्ही 600-700 टेस्ट करत होतो, आता रोज 13,000 टेस्ट केल्या जात आहेत आणि 72 मध्ये आणखीन जवळपास 27-28 महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रभर 100 लॅब्स असतील टेस्टिंगसाठी लोकांना उपलब्ध होईल. या मला आपल्याला बरचसं नियंत्रण आमच्या सरकारने या परिस्थितीवर आणले. बऱ्याच वेळेला मधल्या काळामध्ये हे हॉस्पिटल भरलं, ते हॉस्पिटल भरलं हे सांगितलं, त्यासाठी डॅशबोर्ड तयार केला. डॅशबोर्डसाठी मागची जी यंत्रणा आहे ती आता सुसज्ज झालेली आहे. त्यामुळं मुंबईमध्ये जवळपास 10,000 एक्स्ट्रा बेड्स आपण वेगळे हॉस्पिटल निर्माण करून आज तयार करत आणलेले आहेत. या महिन्याच्या अखेर आणि जून महिन्याच्या 10-15 तारखेला हे सगळे हॉस्पिटल्स उपलब्ध होतील. जर दुर्दैवाने संख्या वाढली तर ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्या सर्व रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था MMRDA मुंबई मेट्रोने आणि वेगवेगळ्या संस्थांनी केलेली आहे आणि ती महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मला या ठिकाणी कोणावर टीका करायची नाही, परंतु फडणवीस पत्रकार परिषद घेतली, अशी अपेक्षा होती की महाराष्ट्राच्या ह्या प्रश्नांच्या विषयी ते चिंता व्यक्त करताना एक सॉलिड सपोर्ट महाराष्ट्राच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कष्ट करणारे आमचे पोलीस, आरोग्याच्या व्यवस्थेत काम करणारे, कष्ट करणारे, त्याच्या मागे मीही उभा आहे हे सांगण्याचं काम करते. आणि महाराष्ट्रात जे मगास यंत्रणा काम करते त्यांच्या उत्साह कमी करण्याचं काम कुठेतरी झालं असं मला वाटतंय. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस की हे सगळे आता बाहेर गेलेले आहेत मजूर आणि त्यामुळं आता आपल्याला आपली इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होईल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे हे स्किल नाही आहे ते ज्या लोकांच्याकडे होतं. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणांना अंडर एस्टिमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये, तरुणांच्यामध्ये स्किल आहे, ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. जे गेलेले आहेत ते येतील, पण आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही कारखानदारी महाराष्ट्रातली चालू व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या युवकांच्याकडे आवश्यक ते स्किल आहे. स्किल इंडिया नावाचा प्रोग्राम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केला, तो फेल गेला का काय अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे असं मला वाटतं. मागच्या 5 वर्ष स्किल इंडियाने काही स्किल दिली असतील तर त्याचाही वापर झाला पाहिजे होता, पण त्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास दिसत नाही. आणि त्यामुळं आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांनी जी टिप्पणी केलेली आहे त्यात महाराष्ट्राच्या युवकांच्या स्किल आणि अनस्किल कष्ट करण्याची ताकद नाही आहे असा त्याचा आशय होतो आणि याला फार सिरियस ऑब्जेक्शन आम्ही या निमित्तानं घेतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच त्यांच्या पक्षाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. महाराष्ट्राचे IFSC ऑथॉरिटी जी गुजरातमध्ये गेली, हे सगळं आपण कोविडची लढाई करतोय. कोविडच्या विरोधी सगळा महाराष्ट्र, सगळा देश लढतोय, सगळा जग लढतोय, पण केंद्र सरकारने IFSCची ऑथॉरिटी ही गिफ्ट सिटीमध्ये गुजरातला शिफ्ट करण्याचा निर्णय किंवा त्यांना देण्याचा निर्णय 27 एप्रिलला घेतला, म्हणजे काल परवा दिवशी. म्हणजे आम्ही लढतोय कोविडच्या बरोबर. सगळी मुंबई जी आज देशाची कमर्शियल कॅपिटल म्हणून आजही मानली जाते ती लढते आहे, संकटात आहे. त्यावेळी मुंबई अडचणीत असताना मुंबईच्या बरोबर मध्ये निर्माण करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतायत, त्याचं आम्हाला दुःख आहे. आम्हाला वाटतं की त्यांनी अशा पद्धती का ते IFSC तिकडे गेले ह्याची कारण मीमांसा मधल्या काळात मला फारसा अर्थ वाटत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे 7 लाख पेक्षा जास्त मायग्रंट वर्कर्स हे गेले. मी मागच्या परिषदेमध्ये तिकीट होती की पहिले 6-7 दिवस
काढून गेले. पियुष गोयल असं म्हणतात की आम्ही आणि तो 85% जो खर्च आहे तो दिला असेल तर मग हे सगळे फुकट जायला पाहिजे होते. पहिले 6-7 दिवस मी नागपूर ते लखनौ तिकीट मागच्या वेळी दाखवली की ऑनलाईन पेक्षा 25, 30, 40, 50 रुपयांनी जास्त होती, सबसिडी काहीच नव्हती. पण आता मात्र मुख्यमंत्री निधीतून आम्ही हे पैसे खर्च केलेले आहेत. ज्या मुख्यमंत्री जनता पक्षाने 1 नया रुपया दिला नाही. उलट पंतप्रधानांच्या निधीला पैसे द्या, पण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निधीला पैसे देऊ नका. ती भारतीय जनता पक्षाने दाखवली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे का मित्र आहे, भारतीय जनता पक्ष नाही हे त्यातून सिद्ध होतं असं मला वाटतं. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण या ठिकाणी गेले काही दिवस आपण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्र सरकारने आपल्याला बरेच इक्विपमेंट्स किंवा हे दिले, PPE किट्स दिले आणि हे दिले. आपल्याला मला काही केंद्राशी आमचा वाद नाही, पण आता आकडेवारीचा हिशेब त्यांनी सांगितला म्हणून माझं कर्तव्य आहे की आपल्या सर्वांना त्याची योग्य ती माहिती देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी मला अतिशय नम्रपणानं सांगितलं पाहिजे की आपल्याकडे महाराष्ट्रात जवळपास 10 लाख PPE किट्स लीडर ऑफ ऑपोजिशन यांनी सांगितलं. 10 लाख PPE किट्स दिले, 16 लाख N95 मास्क दिले, प्लस 448 कोटीचे इक्विपमेंट दिले. आपल्याला नम्रपणाने मी सांगतो, खरं म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं. शेवटी काय केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांना आम्ही मागितलं तर ते मदत करतील वगैरे, पण दिलं, येण्याच्या आधी दिलं म्हणणं योग्य नाही. आम्ही मागितलेले आत्तापर्यंत N95 मास्क हे पहिल्या फेजमध्ये आणि 8,46,000 टोटल क्वांटिटी $13,500 मास्क आम्ही आतापर्यंत आलेले आहेत 13,13,300 मास्क, म्हणजे साधारणपणे 30% हा आकडा कमी आहे. PPE किट्स आम्ही मागितलेले जवळपास 17,93,000. PPE किट्स माझ्याकडे जी माहिती आहे ती 21 मेची माहिती आहे. दुर्दैवाने हा आकडा 0 आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोव्ज मागितलेले होते. ते 25,24,500 ग्लोव्ज मागितलेले. आम्हाला फक्त व्हेंटिलेटर आम्ही 4,221 मागितलेले. आम्हाला 0 व्हेंटिलेटर मिळाले. मल्टीपॅरा मॉनिटर्स मागितलेले 150, 0 मिळाले. आम्ही इन्फ्युजन पंप मागितलेले मिळाले. फाउलर बेड विथ मॅट्रेसेस मागितलेले 80, आम्हाला 0 मिळाले. मी याच्यात केंद्र सरकारवर टीका करत नाही. माझं ऑब्जेक्शन एक आहे की आपण एखादी गोष्ट सांगताना हे सगळ्यांचं काम फार महत्वाचं नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाची भूमिका सोडून सरकारच्या मागे उभा राहण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आज सरकार पाडण्याची नाही तर सरकारमध्ये सगळ्यांनी ताकदीनं पाठिंबा देण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्र अशा कोणत्याही वेगळ्या हालचालीचा नेहमीच निषेध करत राहील. मला काळजी ही आहे की महाराष्ट्रातल्या आम्ही करत असणाऱ्या सगळ्या प्रयत्नामध्ये कुठं भारतीय जनता पक्ष दिसत नाही आणि हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल अशी मला शंका आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सतत सांगण्यात येतं की बरेच पैसे राज्य सरकारला दिले आणि ते राज्य सरकारला जे पैसे देण्यात आले ते पैसे देत असताना केंद्र सरकार त्यांच्या मनातल्या काही गोष्टी या केंद्र सरकारने कोविडच्या निमित्ताने
अंमलात आणायचा प्रयत्न केलाय तो एरवी झाला नसता. म्हणजे साधारण उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की 3% 5% कर्ज रेज करू शकता. 3% सगळ्या राज्यांनी दिले, पण ते कर्ज आहे. केंद्र हे राज्य सरकारला अशा अतिशय कठीण प्रसंगामध्ये पुढे येऊन मदत करण्यासाठी काय विशेष करणार. आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी पत्र पाठवले 25,000 कोटी रुपयाची मदत आपण करा. तशी मदत कुठंच झाली नाही. आपण राज्यात तुमच्या केंद्राच्या योजना वाचून दाखवल्या. याचा अर्थ महाराष्ट्राच्या लोकसंख्येला आवश्यक असणारी जी केंद्र सरकारची नेहमीची मदत आहे, हक्काची आहे, तीच आपण देत आहे. आता जीएसटीचे पैसे जवळपास 5,000 कोटी रुपये आपण कमी दिले. डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये मागच्या गरज असताना दरवर्षी 1200 कोटी रुपये दर महिन्याला कमी यायला लागले. त्याचा तोटा आम्हाला फटका बसायला लागला. त्याचबरोबर 4 अटी 3% 5% तुम्ही जर तुमचं, तर त्यासाठी 4 अटी केंद्र सरकारने घातलेल्या आहेत. त्या जानेवारी 2021 असं त्यांच्या अटीत घातलेल्या आहेत. आता अट साध्या असत्या तर आम्ही कालच मंजूर केल्या असत्या, पण अटी महाराष्ट्रात जी आम्ही शेतकऱ्यांना वीज देतो, ती शेतकऱ्यांना वीज जी आहे ती तुम्ही मोफत देऊ नका किंवा सबसिडाईज देऊ नका. महाराष्ट्रातल्या शेतकरी आधीच कोविडमुळे अडचणीत आलाय, पुरामुळे अडचणीत आलाय, दुष्काळामुळे अडचणीत आलाय. त्याला आमचं सरकार मदत करतंय. पण आता केंद्र सरकारने जर कर्ज काढायचं असेल तर शेतकऱ्यांची विजेची जी माफी आहे किंवा कमी करा अशी भूमिका घेतलेली. आता ईज ऑफ डुईंग बिझनेस हा नरेंद्र मोदी साहेबांचा फार आवडता विषय आहे, आवडता शब्द आहे. आणि त्या निमित्ताने लेबर रिफॉर्म्स म्हणजे आज जे कामगाराला या देशात संरक्षण आहे, आता कोविडमुळे कामगार गावाला गेले, परत आले, तो तिथं परमनंट असेल तर त्याचा तो हक्कच आहे. तर त्या लेबर रिफॉर्म्स करा आणि जे या देशात कामगारांना संरक्षण देण्यासाठी कायदे आहेत ते कायद्याची मोडतोड करा अशी मानसिकता आहे. म्हणजे तुम्ही कर्ज काढा पण आमचं म्हणणं ऐका अशी यातली परिस्थिती आहे या संदर्भातली. दुसरं, 1 नेशन 1 रेशन कार्ड ही एक अट आहे. कल्पना फार चांगली आहे, पण फेब्रुवारीच्या आत या संबंधातली पूर्तता करणं फार डिफिकल्ट जाणार आहे. तिसरं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधले रिफॉर्म्स करा. म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रॉपर्टी टॅक्सेस, तुम्ही सगळे मुंबईत राहता किंवा महाराष्ट्रात राहतात नगरपालिकेत लोक, त्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये रेडी रेकनर प्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स वाढवा अशा स्वरूपाच्या काही सूचना त्यांच्या आहेत. उद्या कदाचित एक्सप्लेनेशन देतील ते की असं नाही आहे, पण आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या बंद करा. जी सबसिडी दिली आहे ती कमी करा. ज्यांना मदत करणारे जे घटक आहेत त्यांना मदत करण्याची आमच्या सरकारची भावना आहे. पण केंद्र सरकारकडून आलेलं जे पॅकेज आहे ते आमच्या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेला परवडणारं नाही. आम्ही कर्ज काढू, आमच्या जीवावर काढू, पण कोणत्याही अटी घालण्याचा हा कोविडचा काळ नाही हे मला राज्य सरकारच्या वतीनं ठणकावून सांगायचं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे गुड ऑफिसेस वापरावेत आणि ह्या सगळ्या अटी बंद कराव्यात. आम्ही 3% 5% काढू, नाही तर 3.5% कर्ज काढू. आम्ही ते कर्ज काढताना आम्हाला कमीत कमी व्याजात ते कर्ज मिळेल हे आपण बघावं. पण त्यासाठी तुम्ही कर्ज काढताय म्हणून ह्या रिफॉर्मच्या गोष्टी मान्य करा, हे कदापि होणार नाही. आणि त्यामुळं एखाद्यानं द्यायचंच असेल मान्यता, परवानगी, पैसे नाहीच कर्ज देतोय आपण, तर ती खुल्या दिलानं द्या. अशा वेगवेगळ्या अटी घालून भारतामध्ये पाश्चात्य राष्ट्रांना आणि अमेरिकन लोकांना जे या देशात घडवायचे, लेबर रिफॉर्म्स करायचे आहेत, बाकीच्या अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. हीच आमची त्यातली भूमिका आहे. जाता जाता सहज सांगतो, आकडे तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरेच दिलेले आहेत, पण उज्ज्वला 1625 कोटी रुपये खर्च झाले. 73,000 लोकांना 1625 कोटी रुपये
हे आम्ही दिले असं त्यांचं स्टेटमेंट आहे. 25 कोटी भागिले 74,16,000 सिलेंडर करा. एका सिलेंडरची किंमत 226 रुपये. आता 2,226 रुपयाचं तर सिलेंडर नाही आहे. सिलेंडर 500, 600, 700 रुपयाचं आहे. ते सगळ्यांना सबसिडी, बऱ्याचशा सबसिडी धारकच आहेत त्यात बरेचसे. आणि त्या म्हणजे हा आकडे सांगतोय भरीव, ते आकडे कुठंतरी चुकीचे वाटतात. आम्ही काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं हे दाखवण्यापेक्षा माझी भारतीय जनता पक्षाला कळकळीची विनंती आहे, अजूनही लोकांच्या मनातून तुम्ही उतरताय, ते वाचवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने केलेल्या गोष्टी काही चुकलं असेल तर आम्हाला येऊन सांगा, काही सुधारणा करायची असतील तर सांगा. आम्ही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांनी जे कष्ट केलेत आणि काही गोष्टी केल्यात. माझा आजही दावा आहे, तुम्ही युपी मध्ये जावा, गुजरात मध्ये जावा, अहमदाबाद मध्ये जावा, मध्य प्रदेश मध्ये जावा, कुठल्याही देशातल्या राज्यात जावा, त्याच्यापेक्षा जास्त व्यवस्था या मुंबई शहरात आणि महाराष्ट्रात केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र, मुंबई आणि देशातले दुसरे शहर यांची तुलना होऊ शकत नाही. आज मुंबईमध्ये जी डेन्सिटी आहे, ती डेन्सिटी जर आपण बघितली तर ती डेन्सिटी असणारं हे आपलं शहर 73,000 स्क्वेअर माईल आहे. आणि एवढं डेन्सली पॉप्युलेटेड शहर जगात कदाचित आपल्याला. आणि त्यामुळं या संख्या वाढलेली असली तरी आमच्या लोकांनी आहे. आता उदाहरणार्थ आमचा मोर्टॅलिटी आता गुजरातची मला काळजी वाटते 6.17 आहे. काहीतरी जास्त प्रयत्न जे मुंबईला केलेलं आहे. मुंबईमध्ये सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स हे MCGM ने ताब्यात घेतलेले आहेत आणि मुंबई शहरामध्ये त्याची जाऊन सरकारी खर्चाने आज होते. गुजरात मधल्या कोर्टाने विचारलं, मेहरबान कोर्टाने, की महाराष्ट्रात मुंबईमध्ये जर खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊन काम होत असेल तर तुम्ही का नाही करत. आणि असे अनेक निर्णय आहेत जे मुंबई महाराष्ट्र अनुकरण देशातले अन्य राज्य करायला लागलेली आहे. एवढंच मला आज या ठिकाणी सांगायचं. जयपट सर, एक सवाल इसी को लेके है. आपने अभी अभी कहा कि मुंबई में 80% जो हॉस्पिटल्स है वो PNC ने अपने अंडर लिए हैं. जो मिरर ने इन्वेस्टिगेशन किया है, जो हमने फ़ोन किया, तो ऐसा दिखाई दे रहा है कि कल जो आंकड़े बताए गए थे MCGM की तरफ से कि इतने बेड्स अवेलेबल है या ICU बेड्स अवेलेबल है, तो वो आंकड़े कहीं कर रहे हैं, क्योंकि मुंबई के या फिर MCGM के हॉस्पिटल्स हो उसमें उतने बेड्स अवेलेबल नहीं है. कहा यह भी जा रहा है कि लोग अभी भी कतार में नहीं हो सकते. मैं आपको एक कहा हूँ कि प्राइवेट हॉस्पिटल्स कंट्रोल में लिए. इसका मतलब है कि अगर ब्रिज कैंडी में 500 बेड्स है तो 20% उनके पास बाय MCGM, तो मुंबई कॉर्पोरेशन अभी कर रही है. लेकिन बेड्स अवेलेबल नहीं है जो कल बेड्स अवेलेबल नहीं क्योंकि संख्या ज्यादा है और इसीलिए हम नए अस्पताल तैयार कर रहे हैं ना. वो इसलिए मैं आपको 10,000 बेड्स की व्यवस्था कर रहे हैं. पाटील साहेब, काल फडणवीसांनी सांगितलं की 2,71,500 कोटी रुपये केंद्राच्या 20 कोटीच्या पॅकेज महाराष्ट्राला मिळणार आहे. 58,500 कोटी रुपये हे थेट पॅकेज कोटी हे विविध उभारणीसाठी ते सहाय्य म्हणून मिळणार आहे. फडणवीस साहेबांचे मी आभारी मानतो की जर हे मिळालं तर ॲडव्हान्समध्ये माझे आभार. हे मिळणार नाही. कारण काय आहे की 20 लाख कोटीचं जे पॅकेज आहे त्यातून केंद्र सरकारच्या बजेटमधून केंद्र सरकारच्या पुस्तकातून बाहेर पडणार आहे 2 लाख कोटी. आणि त्यामुळं बाकीचं सगळं आहे ते मगाशी सांगितलं सर, तुम्ही कर्ज काढा आणि आम्ही आहेच तुमच्या मागं, असा तो प्रकार आहे. आम्ही केंद्र सरकारला कळकळीची विनंती करतो की आज प्रत्येक प्रश्न टॅक्स गोळा होत नाही, प्रत्येक राज्याचे तिजोरीत पैसे उपलब्ध होत नाही.
त्यामुळं केंद्र सरकार रिझर्व्ह बँक त्यांच्या ताब्यात आहे. देशातल्या बँकांमध्ये देशातल्या खाजगी सरकारी बँकांमध्ये जे पैसे आज पडून आहेत, कोणी कर्ज काढायलाही पुढे येत नाही, ते पैसे या देशातल्या राज्यांना वापरायला द्या आणि ते कमीत कमी दरात किंवा शून्य दरात द्या. ही इकॉनॉमी बाहेर काढण्यासाठी त्याला जास्त महत्त्व देणं आवश्यक आहे. बाकीच्या सगळ्या घोषणा किती पूर्ण होणार आणि किती नाही, 1 वर्षाने ऑडिट केल्यावर मला वाटतं की हा आकडा 2-2.5-3 लाखाच्या वर जाणार. सर, पण पॅकेज का देत नाही? तुम्हाला या संदर्भात 25,000 कोटीचे दिले बोलताय. तुम्हाला या संदर्भात काहीतरी बोलायचं. नाही, आता आपण जे सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2 लाख, त्याच्यातले 78,000 कोटी सरळ मिळणार आहेत आणि 1,65,000 त्याचा हिशोब म्हणजे आपणच सांगितलं आम्हाला आकडे, तर थोडंसं गणितच 78,000 कोटी त्यांचं म्हणणं असं आहे की ते थेट मिळणार आणि 1,65,000 कोटी आम्हाला कर्ज रूपाने मिळणार आहे. मग हे 2 लाख कसे? प्रत्येक आकडे जे आहेत हे अशा पद्धतीने फुगवून सांगितलेले आहेत आणि ज्या रेग्युलर योजनात ते काही पैसे इकडे आणलेले आहेत आणि काही पैसे जसं आता पाटील साहेबांनी सांगितलंय की कर्ज रूपाने जे मिळायचे आहेत त्याच्यासाठी रिफॉर्म्स वगैरे करावे लागणार आहेत. म्हणजे हा जो काही आकड्यांचा काल त्यांनी जो खेळ मांडला त्याची वस्तुस्थिती आपल्या समोर मांडली. तुम्ही पॅकेज का देत नाही? 28,000 कोटीचे देवेंद्र फडणवीस म्हणतायत. एक 28,000 कोटी त्यांचं जे म्हणणं आहे, आम्ही जो हिशोब काढलाय त्याच्यापैकी आतापर्यंत राज्याला 6,649 कोटी रुपये राज्याला आले. सर, तुम्ही पॅकेजची घोषणा कधी करणार आहात? ते म्हणताय की तुम्ही पॅकेज का देत नाहीये? जसं केंद्राने घोषणा केली, छत्तीसगड सरकारने केली, तुम्ही का पॅकेज देत नाहीयेत लोकांना? आम्ही त्यासाठी सगळ्यात मुळात म्हणजे सरकारमध्ये आज महाराष्ट्राकडे येणारा जो महसूल आहे तो कुठून येतो? सगळ्यात जवळपास 60-70%, 80% महसूल हा मुंबई, पुणे या बेल्टमधून येतो आणि तेच बंद आहे. आणि हे बंद असताना सरकारी तिजोरीमध्ये पैसे येण्याचं प्रमाण अत्यंत अल्प असताना म्हणून आम्ही केंद्र सरकारला म्हणतोय तुम्ही आम्हाला मदत करा. 25,000 कोटी रुपयाची जी मदत केंद्र सरकारकडे माननीय अजितदादांनी मागितली त्यातला भाग आहे. पण आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत, घेतोय आणि भविष्यात घेतले जातील. पण महाराष्ट्रातल्या कोविड परिस्थितीला मात करण्यासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. और ये काफी कंट्रोल में आया है, लेकिन आज भी हर रोज हम कम से कम 2,000 केसेस ऐड कर रहे हैं. मुंबई में 1,000 से 1,500 केसेस ऐड हो रहे हैं. ये केसेस क्यों बढ़ रहे हैं और क्या डेंस क्लस्टर्स में वी हैव रीच्ड लोकल कम्युनिटी ट्रांसमिशन स्टेज? मुझे ऐसा लगता है कि जहाँ भी डेंस पॉपुलेशन है वहाँ ही ये केसेस बढ़ रहे हैं. जैसे कि धारावी थी, लेकिन धारावी सबसे अच्छी बात है कि धारावी में बहुत काफ़ी कंट्रोल हो गया है. भिवंडी सर का शहर है, वहाँ भी बहुत कंट्रोल हुआ है. मालेगांव सर का शहर है, वहाँ भी कंट्रोल हुआ है. वर्ली में जो कोलीवाड़ा है वहाँ बहुत फैला हुआ था, लेकिन वो भी कंट्रोल में आया है. बल्कि 22 अप्रैल को केंद्र सरकार की जो टीम है उन्होंने वर्ली में जो करने प्रेस किया, इसीलिए बहुत अच्छी तरह से हमारा प्लानिंग काम हम सब कर रहे हैं. और मुझे लगता है कि आने वाले 15-20 दिनों में हम और अच्छी तरह से काबू ला सकें. सर, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही असा त्यांनी आरोप केलाय. का मुझे नहीं बोलता कह सकता हूँ मैं, क्योंकि जिस तरह से हमारी संख्या कम आ रही है या डबलिंग रेट कम आ रही है, मुझे लगता है हम नियंत्रण में परिस्थिति हमारे काबू में. परब सर, मुख्यमंत्री घराबाहेर. One thing is that today in Vasai, there are lots of migrant laborers who are stranded, and this issue of the railway minister tweeting at 2 o'clock or whatever it is, the fact is that there are still migrant laborers at stations and they are not getting trains. Now the railway officials have said for the Vyavashayan city, that they have not received a request from the state government for these laborers to go back.
how would you respond to that? How many requests for trains have been usually made to the railways? How many have the railways provided, and how many have they cancelled? It is very unfortunate that from the other end the response is little different. But we have demanded about 178 trains, and the trains which have come, as Mr. Parab has mentioned, we did not expect at a time so many trains coming to Mumbai station. And when people went to a particular station, they were asked to go to another station. So this chaos, confusion was created, maybe deliberately, we don't know. But unfortunately, this could have been avoided. We are working and we are trying to see that we tell the people that this is the train and you 1500 people should board the train. This is that systematic, we are planning to do it. But unfortunately, different messages are sent, and yesterday at Vaikala station, there were about 10,000 people gathered, thinking that the railways are leaving tonight. So this is not fair. So what the state machinery and municipal corporation machinery is working, I think Government of India's train allotment should be in according to the preparation of the state and the city commissioner. So how many आप कह रहे हैं कि लगातार केसेस जो कम हो रहे हैं या कम हो रहे हैं, जो केसेस आप बता रहे हैं कि 35,000 केसेस है, तो राज्य सरकार की प्रिपरेशन के कारण हुए हैं, नहीं तो ये 1.5 लाख होते। केंद्र सरकार कह रहा है कि हमने जो लॉकडाउन किया उसकी वजह से केसेस का प्रमाण पूरे देश भर में कम हुआ, और कम पहली बात। और दूसरी बात, आपने जब इतना अच्छा काम किया तो विपक्ष लगातार ये क्यों कह रहा है कि सरकार नाकाम है और राज्यपाल के पास जाकर के शिकायत कर रहे हैं? जैसा मैंने पहले कहा आपको कि हमारी जो प्रेडिक्शंस की गई उससे काफ़ी कंट्रोल में हमारी संख्या है। ये हमारी जो गवर्नमेंट की यंत्रणा है उसका और लोगों ने दिया हुआ सहयोग का एक क्रेडिट अभी नतीजा है। और लॉकडाउन जो है पूरे दुनिया में अलग अलग देशों ने लॉकडाउन किया है, और लॉकडाउन करके ये स्प्रेड होने से हम कम कर सकते हैं, ये सबको मालूम है। और इसीलिए मैं किसी को दोष नहीं दूंगा। ये देश में जो लॉकडाउन हुआ है, हर एक राज्य ने उसको सहयोग किया है। हमारे महाराष्ट्र में भी हमने लॉकडाउन ऑब्जर्व किया है, और जैसे देश का निर्णय होता है वैसे हम जा रहे हैं। तो इसी में किसी की गलती नहीं है, किसी को क्रेडिट देने की आवश्यकता नहीं। सबकी हमारी ये जिम्मेदारी है, केंद्र की और राज्य की, इस देश से कोविड को बाहर निकाला जाए। काल विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार आरोप केले, आज सरकारने पत्रकार परिषद घेतली, आकडेवारी सादर केली आणि त्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे। अशा याच्यात विरोधी पक्षाला किंवा अन्य राजकीय पक्ष जे आहेत त्यांना सरकार विश्वासात का घेत नाहीये असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी फक्त एकदाच संवाद साधलेला आहे विरोधी पक्षाशी किंवा अन्य राजकीय नेत्यांशी। विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आम्हाला उपलब्ध नाही। जर हे दोन्ही एकत्र आले तर काही चांगलं केंद्राकडून आपल्याला राज्यासाठी आणता येऊ शकतं। आणि मुख्यमंत्री जे वारंवार म्हणतात की राजकारण नको, तर विरोधी पक्ष म्हणतात की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाहीये, आमच्याशी संवाद साधला जात नाही। यालाच ऍडिशन आहे त्यांचं असं म्हणणं की मुख्यमंत्री घराबाहेर जात नाही, किंबहुना जी गेली बैठक झाली 2 महिन्यानंतर त्याला मुख्यमंत्री घरीच होते आणि सर्व नेत्यांना मंत्रालयात बोलवलं, पण मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित नव्हते व्हीसीच्या माध्यमातून। मला असं वाटतं की असे व्यक्तिगत मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही। मुख्यमंत्री आम्हा सर्वांना उपलब्ध असतात, सर्वांना भेटतात, अनेक बैठक यापूर्वी केलेल्या आहेत। सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्याची आवश्यकता आहे, आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून कोविड झाला तेव्हापासून बऱ्याच बैठका आम्ही घरातून केलेल्या आहेत। मंत्रिमंडळ समितीच्या हॉलमध्ये काही मंत्री बसले, अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हॉलमध्ये काही मंत्री बसले, काही माननीय अशोकराव चव्हाण साहेब तिकडे नांदेडला होते, त्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली। हे सगळे जिथे जिथे असतील तिथे करतात। मुख्यमंत्री महोदय जर मंत्रालयात आले तर मंत्रालयात आम्ही जे सगळे बसतो
त्यात सोशल डिस्टन्सिंगमध्ये ते असते, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि झूममध्ये हे जे सगळे मंत्रिमंडळ लिहून घेऊन त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेतलेले आहेत. आता प्रश्न राहिला की घरात बंगल्यावर भेटलेले आहेत, मेयर बंगल्यावर भेटलेले आहेत, कितीतरी बैठका होतात. आपणच आम्हाला रस्त्याच्या पलीकडे उभा राहून प्रश्न विचारता की काय मुख्यमंत्री हे सर्वच गोष्टी अतिशय व्यवस्थितपणाने सगळ्यांचं ऐकून घेऊन निर्णय करण्याची तो विषय नाही. दुसरा विषय विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचं. सांगितलं की मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि विरोधी पक्ष नेत्यांनी फोन करून काही सूचना केल्या, त्याचं स्वागत सगळ्या विरोधी पक्षांच्या सूचना ऐकण्यासाठी घेतली. आता त्यांनी केलेल्या सूचना बऱ्याचशा आम्ही स्वीकारलेल्या आहेत, असं काही नाही. ते बरेचसे जे विरोधी पक्षाचे नेते आलेले अतिशय चांगल्या सूचना केल्या त्याही स्वीकारल्या. आता मिटिंगा घ्यायच्या करायची, कारण रोज इथं कोविडशी सामना चालू आहे. त्यामुळे त्यांनी उठून एखादा फोन केला आणि माहिती दिली, मुख्यमंत्री महोदयांना दिली, उपमुख्यमंत्री महोदयांना दिली. त्या दोघांशी यांचे जवळचे संबंध आहेत, त्यामुळं त्यांनी सांगितलं आणि यांनी ऐकलं नाही असं होणारच नाही. पण भारतीय जनता पक्षाचं वेगळं स्थान दाखवण्याचा कार्यक्रम आपल्या मनात असल्यामुळं असा फोन होतो. We want to take a review by 29-38 and assess the situation then. And after 31st, probably we have in our mind, depending on again Mr. Narendra Modi's instructions, if Honorable Prime Minister wants to extend the lockdown further, then we will have to observe that also. Maybe have to consider that also, because if entire India thinks about postponing the lockdown for another 15 days, then that is a different story. But if it doesn't happen, then we are in a mood of slightly relaxing the areas, relaxing of the lockdown in the areas where there are no COVID patients. If the COVID patients are there in city of Thane, Mumbai, Pune, Pimpri Chinchwad, or for that matter in Amravati, Yavatmal, or whichever town or whichever city, then we may have to stick to the red zone लॉकडाऊन 5 महिने काय विचार करताय राज्य सरकार? 31 मे नंतर कशी परिस्थिती असेल? आम्ही 30 तारखेच्या दरम्यान याच्यावर 29-30ला काय परिस्थिती आहे ते बघू. आमचं मागासपासून आमचं म्हणणं तुम्ही ऐकलं, त्यात बरेच परिस्थिती म्हणजे बऱ्यापैकी आमच्या नियंत्रणाखाली आलेली आहे, नियंत्रणाच्या बाहेर गेलेली नाही आहे अजिबात. त्यामुळं महाराष्ट्रात जिथं कोविडचे पेशंट नाही आहेत किंवा अत्यंत तुरळक आहेत त्या ठिकाणी आम्ही 31 तारखेच्या नंतर लॉकडाऊन हे रिलॅक्स करण्याच्यासाठी काय करता येईल, इकॉनॉमी पुन्हा रिवाईव्ह कशी करता येईल, पुन्हा सगळ्यांच्या संसाराचा गाडा कसा चालू होईल याकडे जास्त प्रायोरिटीने लक्ष देऊ. पण जर ही परिस्थिती काही शहरं अशी आहेत की जिथं फार मोठी संख्या आहे, त्यामुळे त्या शहरापुरता कदाचित आम्हाला लॉकडाऊनचा नियम जसा आज आहे तसा किंवा थोडासा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. पण हे सगळं कधी नरेंद्र मोदी साहेबांनी या देशात लॉकडाऊन पुढे एक्सटेंड करायचं ठरवलं तर मग त्या बाबतीत आम्हाला वेगळं केंद्र सरकारच्या गाइडलाइंस काय आहेत ते आम्हाला ऑब्जर्व करावं. विरोधी पक्ष ने कल की प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि हमने सीएम से जब बात करने की कोशिश की, हमने मेल भेजा, ऑटो रिप्लाई आया कि आपकी शिकायत संबंधित डिपार्टमेंट को भेज दी गई है. तो उसके बाद हमने राज्यपाल से मिलने का, क्योंकि इसके पहले हम सीएम से मिलना चाहते थे लेकिन सीएम से मौका नहीं मिला. ऐसा है कि अगर रिप्लाई नहीं आता तो बोलते रिप्लाई भी नहीं, तो रिप्लाई तो जाना चाहिए. और विपक्ष के नेता ने अगर खत लिखा है तो उसको रिप्लाई देना ही है, उसमें कोई शक नहीं. कोई सामान्य नागरिक ने भी खत लिखा तो देना ही पड़ता है. लेकिन इसका मतलब ये नहीं है कि इमीडिएट उसके बाद की स्टेप कि राज्यपाल महोदय को जाके तकलीफ देना है.
मुझे लगता है कि राज्यपाल महोदय से जाके मिलके उनको बार बार उनका वक्त लेना, उनको तकलीफ देना ठीक नहीं है। अगर बाई चांस अगर माननीय मुख्यमंत्री महोदय जी के पास आपका खत नहीं पहुंचा है तो उप मुख्यमंत्री जी हमारे हैं, उनके साथ बात कर सकते हैं। वो नहीं है तो वो देवेंद्र फडणवीस मेरे भी बहुत अच्छे मित्र है, मुझे भी फोन कर सकते हैं, कोई तकलीफ नहीं। हम उनकी सेवा के लिए है, हमारा ये कर्तव्य है कि उनकी सेवा करें। और हम चाहते हैं कि वो राज्य में 5 साल मुख्यमंत्री रहे हैं, उनका तजुर्बा बहुत अच्छा है। वो अगर हमें कुछ कहते हैं तो हम उसका सम्मान करते हैं, उसको कोई ये निग्लेक्ट नहीं करेंगे। परब सर, मुंबईतली जी हॉस्पिटल्स आहेत, विशेषतः काही तुम्ही म्हणालात की आरोग्य व्यवस्था, पाटील साहेबांनी दावा केला की आपण खूप काम करतो, पण रोज नवे व्हिडिओ येत आहेत की केईएम मध्ये शवागाराच्या बाहेर पॅसेज मध्ये सगळे मृतदेह आहेत। नंतर रोज व्हिडिओ आहेत की हॉस्पिटलमध्ये नो सर, अभी क्या है सर, अभी क्या है सर, दे आर नॉट ओल्ड सर। लेटेस्ट व्हिडिओ आहे जस्ट लास्ट वीक सर, जस्ट लास्ट वीक ऑल ऑफ दिस वीडियोज वर लास्ट वीक रुग्णांच्या बरोबर मृतदेह ठेवलेले आहेत। तुम्ही माझ्याकडे केएम वाज yesterday. तुम्ही ते जे मृतदेह आणि ते क्लिप्स आहेत ते दाखवा। 2-2.5 तासात तुम्हाला आम्ही तिघापैकी कोणीही सांगू शकतो की एक कधीचे आहे। आता त्या परिस्थितीमध्ये मी मगाशी सांगितलं तेच आहे। याच्यामध्ये अजून एक गोष्ट की काही वेळेला असं होतं, कारण आम्ही पण तुम्ही जसे हॉस्पिटलमध्ये फिरता तसे आम्ही येतो, एखाद्या वेळेला डेथ एकाच हॉस्पिटलमध्ये जास्त झाल्या। तुम्हाला माहिती आहे मार्चची कॅपॅसिटी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या याची कधी कधी 2 तास 3 तास तो बॉडी पॅकअप करून ती बाजूला घ्यायला कधी कधी अशा वेळेला वेळ लागतो आणि नेमकं त्याच वेळेला तेवढ्या कालावधीमध्ये कोणतरी क्लिक करतं फोटो। आता प्रत्येकाच्या खिशात ते अशा पद्धतीचं चित्र दाखवलं जातं की बघा पेशंटच्या बॉडीला माझ्या बाजूच्या स्पॉटवरती जर कोण एक्सपायर झाला तर तिथून त्याला त्या सगळ्या प्रोसिजर करून बाजूला काढायला मला कमीत कमी एक 40 ते 45 मिनिटं लागतात। आणि ह्या दरम्यान ज्या वेळेला ते फोटो काढले जातात, मी तर बऱ्याचशा या फोटोच्या मागे जाऊन बघितलेलं आहे, हे त्या दरम्यानचे फोटो आहेत। कारण तिथे येऊन ही बॉडी बाजूला काढून इथं कोविडची बॉडी असेल तर त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला पाठवावा लागतो, तिकडचा अधिकारी यावा लागतो, नंतर त्याला तिकडून बाजूला काढलं जातं। म्हणून मी काल स्वतः पोलीस कमिशनरांशी बोललो आणि ती यंत्रणा अशी केलेली आहे की एका रिजनला एकच ऑफिसर ठेवा, प्रत्येक पोलीस स्टेशनचा ऑफिसर बोलवायची गरज नाही, एका ठिकाणाहून सगळे पोलीस 19 पोलीस स्टेशन मॅनेज केली जातील। मला असं वाटतं त्याच्यामुळे ही जी काय पेशंटच्या बाजूला बॉडी असते ना त्याचे जे फोटो मला वाटतं ते बंद होतील। सर, महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर ठेवी आहेत, तर ठेवी का वापरल्या जात नाही असा देखील विरोधी पक्ष प्रश्न विचारत आहेत की निधी नाही सांगताय, पण महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर ठेवी आहेत। 2 मिनिटं। राज्य सरकार सांगतंय आम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्या समस्यांच्यावर मार्ग काढायला निधी पाहिजे। आम्ही निधी नाही म्हणून रडत नाही, आम्ही आमचं काम चालूच ठेवलेलं आहे। मुंबई महानगरपालिका आहे, सगळ्यांनी हे जे हजार बेडचे हॉस्पिटल उभे केलेत ना ते सगळे आमच्या सरकारच्या पैशातून आम्ही खर्च केलेले आहेत। आम्ही अजिबात म्हणत नाही निधी नाही, पण केंद्र सरकारला ही संधी आहे महाराष्ट्राला मदत करण्याची। आम्ही जे 35% देतो त्याच्याबद्दल आम्हाला फक्त 6.35% येतात। जे पैसे महाराष्ट्रातला केंद्राला जातात ते 35% जातात एकूण देशाच्या पूर्ण कलेक्शन मध्ये, आणि आपल्याला फक्त 6.35% परत येत आहेत। मग राज्य सरकार का शहर सरकारची पुढे भूमिका घेणार आहे का? आम्हाला निधीचं केंद्र सरकार अडचणीच्या काळात ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जर निधी देत असू तर आम्हाला चांगले पैसे मिळावेत अशी अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का? नरेंद्र मोदी येतील मदत, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात त्या वेगाने होत नाही। आपले पक्ष सत्तेतले नेते म्हणजे निर्णय प्रक्रियेत आहेत, पण सत्तेत जे नेते नाही आहेत आपल्या पक्षातले ते जरा वेगळी मतं व्यक्त करतात दिसते। विशेषतः संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाणांनी अलीकडच्या काळात जी सरकार बाबतीत मतं व्यक्त केली, तर काय म्हणजे असं काही धोरण ठरलं आहे का की सत्तेच्या बाहेर असलेल्या नेत्यांनी एकत्र शक्तीनं काम करतो आहोत, आहे आणि बाकी व्यक्तिगत स्वरूपाचं त्यांचं मत असतं त्याला फार हिंदीमध्ये त्यांची आवश्यकता नाही, पण पृथ्वीराज चव्हाणांनी राहुल गांधींनी पण नाराजी व्यक्त केली। राहुल गांधींनी पण नाराजी व्यक्त केली। आता तो विषय तुम्ही काय आणला,
गांधींचं वक्तव्य आपण ऐकलं का असं मला नाही, तर परत आपण सगळेजण ओपन करा आणि त्यांचं वक्तव्य मुद्दाम ऐकून घ्या. एक तर त्यांचे दोन भाग आहेत. एका भागामध्ये ते असं सांगतात महाराष्ट्राला ज्यादा मदत देण्याची आवश्यकता आहे आणि तिथे जे काम चाललेलं आहे कोविडच्या विरोधात हे अत्यंत चांगलं चाललंय, त्याचा अप्रिशिएट मी करतो. हे एक वाक्य. दुसऱ्या बाबतीत ते असं म्हणतात की निर्णय प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं पंजाब असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, तर तिथं मुख्यमंत्री आम्ही तिथं निर्णयाच्या प्रक्रियेतले प्रमुख आहोत, आम्ही तो निर्णय घेऊ शकतो. इथे आम्ही निर्णय प्रक्रियेतले एक भाग आहोत. म्हणजे त्यांनी निर्णय त्याच्यामध्ये की डिसिजन मेकर असा एक शब्द आहे त्यांचा. याचा अर्थ आम्ही त्याचा एक भाग आहोत. आम्ही वरून काही सांगावं तसं होईल किंवा आम्ही त्याच्यात डिक्टेट करू शकत नाही, तर ते तिघं मिळून एकत्र करतात निर्णय, असं मानण्याचा भाग आहे. सगळ्या क्लिप्सच्या बरोबर छेडछाड आणि कशा पद्धतीनं आजचे सगळे वृत्तपत्र पाहिलं तर त्यांचं वक्तव्य मुद्दाम पुन्हा आपण ऐका, मुद्दाम तुम्ही पहा, त्या सगळ्या वक्तव्याशी छेडछाड करून एक विपरीत पद्धतीने ते दाखवण्यात आलेलं आहे. या तिथं चाललेल्या कामाचं अप्रिशिएट केलेलं आहे. ते भक्कमपणे आमच्या सरकारच्या पाठीशी आहोत हे ते सांगतायत. फक्त एकदा 3 पक्षाचं जेव्हा सरकार असेल त्या निर्णय प्रक्रियेतला एक भाग आम्ही आहोत. आम्ही एकटे निर्णय घेऊ शकत नाही, एवढंच त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे. आपण ते मुद्दाम ऐका आणि मग माझ्याशी परत बोला. मुख्यमंत्र्यांना फोन केला का राहुल गांधी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली? पृथ्वीराज चव्हाण असं म्हणणं होतं की हे सरकार आमचं नाही, हे सरकार शिवसेनेचं. तुम्ही ती क्लिप सुद्धा ती छेडछाड झालेली क्लिप आहे त्यांच्या फोनची, त्याच्यात सुद्धा पृथ्वीराज बाबा असं कधीच म्हणू शकत नाही. मध्यंतरी त्यांनी असं विधान तुमच्याशी मीडियाशी ज्यादा संपर्क आहे आमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा. काय कॅमेरा पुढे तुम्ही त्याला परत विचारा, चांगला खुलासा. पाटिल साहब जानना चाहेंगे पाटील साहेब, जी काही सध्या चर्चा चालू आहे महाविकास आघाडीमध्ये, वेगवेगळ्या चर्चा किंवा राष्ट्रपती राजवट भेटीगाठी सुरू आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची गरज असताना आज सगळे महाविकास आघाडीचे नेते एकमेकांना पकडून बसते, हे सिद्ध होत आहे. असं आहे की गेले 4-5 दिवस काही प्रसार माध्यम, सगळे नाही, 2-4 असे आहेत की ज्यांनी विडाच उचललेला आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारला सर्व प्रकारची हत्यारं काही लोकांनी उपसलेली आहेत आणि गेल्या काही दिवसात जे काम झालेलं आहे ते जनतेच्या समोर सांगणं हे आवश्यक होतं. कधीतरी आम्ही ते करणारच होतो. देवेंद्र लवकर संधी दिली, त्यामुळे आम्ही आज एकत्रित येऊन आपल्या समोर आलेलो आहे. अशा चांगल्या कामांची माहिती जनतेला देण्यासाठी वारंवार आम्ही आपल्या समोर येतो. पाटिल सर, हिंदी में ज़्यादा से डेड बॉडीज का जो आप लोग तीसरे साल में आए हैं तो क्या इसके पीछे लगातार is your government going to stay because the Devendra Fadnavis Did he say so? he said the government will fall because of its own contradictions. Is there even the slightest hint of a rift between the three alliance partners? See, we are worried about COVID and the situation in Maharashtra, and I don't know why Mr. Devendra Fadnavis thinks that there is going to be a problem in the government. We are not worried about that. We are worried about the patients, number of patients increasing in Maharashtra. We are concentrating on that. When the government is doing that, I will expect leader of opposition to come along with us, not wait to see when the government is falling. It is very unfortunate if Devendra Fadnavis, I am sure he is my good friend, I am his well-wisher, I am sure that line is very unfortunate in Maharashtra. And for last 5 years, whatever time he ruled Maharashtra, people will feel bad about his attitude which is being shown now. But I am sure he is not doing this. पाटिल साहब, आज तीनों लोग प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे. पहले सिर्फ भरत साहब की प्रेस कॉन्फ्रेंस का मैसेज आया, उसके बाद तीनों लोग आए. क्या विपक्ष ने जिस तरीके का आरोप लगाया कि कहीं न कहीं तालमेल टूट गई है, उसके बाद तीनों लोगों के साथ में आने के मैं गांव में था तो मैं पहुंचने की आशंका थी, इसलिए मेरा नाम डिक्लेयर नहीं किया. ये मीटिंग में थे थोरात साहब, और इसीलिए हम आने के पहले नाम कैसे डिक्लेयर करेंगे, अवेलेबल होने चाहिए.
इसीलिए, लेकिन आप सिर्फ परब साहब ने बताया और आप सब आए और हम सिर्फ ज्वाइन हुए उनको। प्रेस कॉन्फ्रेंस उनकी है, हम थोड़े से मुंबई से बाहर से हम आए। सब कुछ ठीक ठाक है। आपको समझना चाहिए कि सरकार कितनी स्थिर है। सिर्फ अनिल परब साहब की प्रेस कॉन्फ्रेंस के दरमियान हम सब तीनों पार्टी इकट्ठा आके आपको हमारी एकता का प्रदर्शन करें। एकच प्रश्न, हे सरकार आंतरविरोधामुळे पडेल असं फडणवीस म्हणतायत। आमची काही गरज नाही सरकार पाडण्यासाठी। जरा बसून तिघांनी द्या उत्तर, म्हणजे बरं नाही। आम्ही एक संघ आहोत, एक बळकट आहोत, आम्ही मुठीसारखे आहेत, मुठीसारखे। नहीं सर, आप तीनों से हिंदी में सिर्फ सवाल परब साहेब तुम्ही मी तर एवढंच म्हणेन, मुंगेरी लाल के हसन सपने। पाटील साहेब आपण असं आहे की आम्ही कोविडच्या विरोधी लढाई करतोय। आम्हाला राजकारणापेक्षा महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेला आमचं प्राधान्य। सरकार काम करतंय, मशिनरी काम करते। जर कुणाला वाटत असेल की सरकार यातच काही होते का, तर हे दुर्दैव आहे। आमचे तिन्ही पक्ष एकसंघपणाने माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या मागे आहेत। आमच्यात कोणतेही मतभेद नाही आणि एकसंघपणाने महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचा आम्ही मुकाबला करतोय। आम्हाला अपेक्षा होती राज्याचे विरोधी पक्षनेतेही आमच्याबरोबर या लढ्यात सहभागी होतील, पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रावर आलेल्या संकटापेक्षा वेगळा विचार करतोय। त्यांच्या मनात नसेल, पण असेलच की सरकार कधीतरी आंतरविरोधात पडेल, तर मला वाटतं की आपण आधी कोविडची लढाई करू। सामान्य माणसांच्या आयुष्यात काय प्रसंग झाला याचा भारतीय जनता पक्षाने विचार करावा। राजकारण करायला सगळं आयुष्य आहे। आज माणसं वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर दिसला असता तर फार बरं झालं असतं, पण दुर्दैवाने तो नाही।